भगवे तरी स्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ, वाढून जटा फिरे दाही दिशा, तरी जंबुवेशा सहज स्थिती, कोरोनिया भूमी करी मधिवास, तरी उंदरास काय वाणी, तुका म्हणे ऐशे कासया करावे, देहाशी दंडावे वावू घ्यायची. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, काही लोक भगवे वस्त्र धारण करून स्वतःला साधू म्हणवून घेतात, परंतु भगवे वस्त्र धारण करणे म्हणजे साधुता हा केवळ गैरसमज आहे. कारण काही कुत्री पण जन्मताच भगवे असतात, म्हणून त्यांना साधू म्हणायचे का? तसेच काही लोक डोक्यावर जटा वाढवितात, दाही दिशांना साधू म्हणून हिंडतात, म्हणून त्यांना साधू म्हणायचे कारण नाही. कारण कोल्हे तरी कुठे कपडे घालून हिंडतात आणि आपल्या अंगावरचे केस कापतात, म्हणून केवळ दाढी जटा वाढविणे आणि साधू म्हणून दाही दिशांना फिरणे म्हणजे साधू संत होणे नाही. या कोल्ह्यासारख्या वेशाला तसा परमार्थिक, धार्मिक व सांप्रदायिक दृष्टिकोनातून काही एक अर्थ नाही. काही लोक भूमी करून गुहा करून तिच्यात उंदरासारखे राहतात, म्हणून भगवे वस्त्र धारण करणे, डोक्यावर दाढी जटा वाढविणे, गुहेत राहणे इत्यादी बाह्यतकारी सोंगढोंग करण्या वाचून परमार्थ अडलेला नाही, किंवा ते करणे म्हणजे परमार्थ नाही. हे सर्व बाह्य सोंगढोंग लोकांना भ्रमित करण्यासाठी दांभिक काम आहे, आणि हे सोंगढोंग करून समाजास भुलविण्यासाठी विनाकारण आपल्या देहाचे हाल करून घेण्यासारखे आहे. हे वरचेवर सोंगढोंग केल्याने ईश्वर प्राप्त होत नाही. शिवाय कोणाला मोठा करण्यासाठी, इतरांना कमी किंवा दुय्यम समजणे हे संत लक्षण नव्हेच, तर तो मनुवादी विचार आहे. हे वरवरचे सोंगढोंग केल्याने ईश्वर प्राप्त होत नाही. मित्रांनो, माझी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.